जय हिंद, जय महाराष्ट्र. भावांनो, आजचा आपला खास व्हिडिओ होणार आहे तो म्हणजे आपलं SSC GD महाराष्ट्राचा मेडिकल हा कधी होणार आहे. ठीक आहे, कारण आजचा जो ऑक्टोबरचा महिना आहे पूर्ण पद्धतीनं संपत आहे. ऑक्टोबर नंतर आता पुढचा महिना नोव्हेंबर येत आहे आणि लगेच डिसेंबरमध्ये POP सुद्धा आहे. ते 2024ला मुलं सिलेक्ट झालते. मग ट्रेनिंग शेड्यूल तयार झालेलं आहे, कारण ते मुलं आल्याच्या नंतर POP करून नवीन मुलांची या ठिकाणी नवीन बॅच या ठिकाणी ट्रेनिंगसाठी जात असते. तर मग अजून आपला मेडिकल होत नाही आणि मेडिकलला जवळपास ठीक आहे रिझल्ट आणि मेडिकल धरून 1 महिन्याचा टाईम लागतो. तर मग आपली काहीही अपडेट आली नाही तर मी याविषयी तुम्हाला पूर्ण पद्धतीची माहिती सांगणार आहे, की जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी मेडिकलची डेट 100% रिअल डेट मी या ठिकाणी सांगणार आहे. आणि मेडिकल हा आतापर्यंत आपल्यापर्यंत काही अपडेट का नाही आली ते पण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. जर कोणी चॅनलवरती भावांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा भावांनो. बघा भावांनो, ज्यांना SSC GDमध्ये मार्क कमी आहेत तर ते काय करू, आता त्यांना बी काही प्रश्न असतील, की असे बी काही मुलं असतील की की ज्यांना समजा की OBC हा मेरिट 102 गेलेला आहे हां. तर मग त्यांना जर मार्क 103, 104, 105 आहेत तर मग तशा मुलांनी काय करायचं आहे, की मेडिकलला जावं की नाही. मी तर तुम्हाला सांगेन की सर्वांना ठीक आहे मेडिकलला या ठिकाणी जाऊन या. ठीक आहे, मेडिकलला जाऊन या वाटलंच तर तुम्हाला. नसतं फक्त जाऊन आलं तर तुम्हाला 105 बी जर मार्क असले तरी तुम्ही फायनल होईल या आशेवर राहू नका. अभ्यास आपली तयारीला लागा. ठीक आहे, SSC GDमध्ये वय नसेल तर पोलीस भरतीकडे या ठिकाणी वळा भावांनो. कुठं ना कुठं या ठिकाणी अभ्यास करत राहा. ठीक आहे, तुम्ही या भरतीवरती भरोसा राहू नका. कोणाकोणाला की ज्यांना मार्क 2-3 जास्त आहेत. नोव्हेंबर महिन्यात फिक्स होणार आहे का मेडिकल SSC GDचं. बघा, मेडिकल हा नोव्हेंबर महिन्यात 100% होणार आहे. ठीक आहे, 100% मेडिकल हा नोव्हेंबरमध्येच होणार आहे, कारण पुढं डिसेंबर आहे. डिसेंबरमध्ये या ठिकाणी मुलं, मला वाटतं की CISFचे वगैरे मुलांचं ज्यामध्ये सिलेक्शन होईल ते ट्रेनिंग सेंटरला सुद्धा जाऊ शकतात डिसेंबर महिन्यामध्ये. कारण हाच पुढचा महिना इम्पॉर्टंट, या महिन्यातच रिझल्ट पण येणार आहे आपला 100% आणि या महिन्यातच आपला मेडिकलसुद्धा होणार आहे. मेडिकलमध्ये जो आहे सर्वात जास्त मुलं जे आहेत ते कुठं बाहेर पडतात. बेसिकली सर्वांना हा प्रश्न पडत असेल, की ज्याचा नाव आलेला आहे कृपया 4,500 प्लस मुलं या ठिकाणी SSC GDचे आहेत. तर सर्वांना हा प्रश्न पडत असेल, की मेडिकलमध्ये सर्वात जास्त हार्ड पॉईंट कुठला आहे, त्यामधून मुलं जे आहेत ते बाहेर पडतात. तर मी तुम्हाला सांगेन की SSC GDमध्ये सर्वात जास्त जो हार्ड पॉईंट असतो, की ज्यामधून मुलांना रिमेडिकल भेटूनसुद्धा की ते मुलं काय होतात, अनफिट होतात. तर असा पॉईंट मी तुम्हाला सांगेन तो आहे 6x6चा. या ठिकाणी तुम्हाला जर पाईल्स असेल तर त्याचा पॉईंट, किंवा टॅटू वगैरे असेल तर त्याचा पॉईंट. ठीक आहे, आणि कुठं जर तुम्हाला इंजरी वगैरे झाली असेल, कुठलं मोठं ऑपरेशन झालं असेल त्याचासुद्धा त्या ठिकाणी तुम्ही बाहेर पडू शकता. ठीक आहे, या तर मग कोणाला जास्त हात पाय कुठं का म्हणा पोळला असेल, ते खूप मोठा डाग जर दिसत असेल, ठीक आहे, तर ते सुद्धा पॉईंटमध्ये तुम्ही बाहेर पडू शकता. ठीक आहे, आणि बाकी जर मुलांनी असं बी म्हणणं होतं की पायाची जे ते वेनियस या ठिकाणी दिसत आहे, पाठीमागच्या पायात नस जी दिसते की ते नस या ठिकाणी जास्त आपण जर असं उड्या वगैरे मारले तर तेव्हा त्या ठिकाणी नस येते. तर ते या ठिकाणी SSC GDच्या मेडिकलमध्ये कुठं उड्या मार काहीही कसलाही या ठिकाणी मेडिकलला घेत नाहीत. ठीक आहे, एकदम नॉर्मल मेडिकल असतो. ठीक आहे, बाकी काही घेणार नाही. फक्त तुमच्या डोळ्यांचा मुख्य मी पॉईंट सांगेन तुम्हाला. डोळे चेक होतील आपले, कान चेक होतील. ठीक आहे, या ठिकाणी नाक वगैरे चेक होईल आणि तुमचे दोन्ही हात चेक होईल, दोन्ही पाय चेक होतील. पायांचे प्लस बोटं, हातांचे पण बोटं या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी कुठं काही या ठिकाणी पूर्ण शरीराला तो असं बघेल डॉक्टर, की कुठं तुमचं काही ऑपरेशन झालं होतं का मोठं काय, म्हणजे पूर्ण शरीर या ठिकाणी चेक होईल. ठीक आहे, बाकी एवढेच पॉईंट होतील. हात पाय फक्त त्यानं चांगल्या पद्धतीनं, आता पाय चेक करताना तर तुम्हाला त्या पायाला हात लावून चेक करणारच, तुम्हाला खाली बसून या ठिकाणी पायावर करून चेक करेल. ठीक आहे, बाकी असं काय नाही की उड्या मार हे मार असला काही फरक तो SSC GDच्या मेडिकलमध्ये करणार नाही. ठीक आहे, SSC GD महाराष्ट्र, SSC GDच्या मेडिकलमध्ये बघा सर्वात हार्ड
पॉईंट आणि नॉर्मल पॉईंट कोणता आहे ते. ठीक आहे, नॉर्मल जर पॉईंट बघितला तर ठीक आहे, कुठलाही युनिट बघा आपल्यावर आहे. जर आपण या ठिकाणी त्यांना जर बिनधास्तपणे उभा राहिलो की जो पॉईंट आपल्यात आहे तो पॉईंटसुद्धा झाकून जातो. आणि जर आपल्याकडे काही पॉईंट नाही आणि आपण एकदम विचलित झालो आहे, पूर्ण पद्धतीने घाबरलो आहे, तर मग डॉक्टरचं लक्ष आपल्याकडे तुरंत येणार. कारण बाकीचे मुलं वेगळे दिसणार आणि आपण वेगळे दिसणार. मग तो का घाबरला म्हणजे डॉक्टर तर शक येणार ना. तर तुमच्याकडे तो चांगल्या पद्धतीनं मग लक्ष देऊन मेडिकल करा आणि तुमच्याकडे 100% काही ना काही पॉईंट निघणार. जसं की मीच तुम्हाला सांगेल की एकदम नॉर्मल पॉईंट म्हणजे कुठला. तुम्ही बघा, शिस्तीत उभा राहा, बिनधास्तपणे न घाबरता, तर तुम्हाला हाताला घाम येणार नाही. पण जर तुम्ही घाबरून या ठिकाणी उभा राहिला तर हाताला घाम येतो. हाताला घाम आल्यामुळं सुद्धा ते जर लईच घाम दिसलं हाताला, तर ठीक आहे, त्यानं हात लावून चेक केला, त्याला एकदम पाणीसारखं सुटलं की मग तो रिमेडिकलला पॉईंट देतो. आणि मेडिकलची अपडेट जर सांगायची झाली की मेडिकल हा कधी होईल SSCGDचा, तर मग भावांनो, मेडिकल हा एक्सेप्टेड डेट अजून आली नाही. पण ती डेट जी आहे ते 10 नोव्हेंबरच्या पुढून आपल्याला SSCGDचं मेडिकल कधी होणार 100% किंवा 10 किंवा 11-12ला मेडिकलची चालू होईल ही तर खबर येईल आपल्याला, किंवा 10 नंतर या ठिकाणी मेडिकल चालू होणार आहे. ठीक आहे, 10च्या नंतर म्हणतो आहे. ठीक आहे, आणि त्याच्या आधी आपले ॲडमिट कार्ड वगैरे सर्व आधी येतील. ठीक आहे, 10च्या नंतर ॲडमिट कार्ड येणार नाही, त्याच्या आधी येतील. कारण बघा, 10च्या नंतर जर मेडिकल चालू झालं तर पुढं 20 दिवस उरतात. जर आपण सरासरी 15 दिवस पण जर मेडिकलला धरले तर त्यांना एक वीकमध्ये ते रिझल्ट लगेच लावून टाकतात. म्हणजे नोव्हेंबर लास्टपर्यंत आपला रिझल्ट येणार आहे आणि 10 नोव्हेंबरच्या नंतर मेडिकलची डेट 100% सुरू होणार आहे 10च्या नंतर. पण ते कधी होणार ते अजून पण क्लिअर नाही. मी पुन्हा तुम्हाला सांगेन, पण 10च्या आत हा मेडिकल चालू होणार नाही. मध्ये नोटीस व्हायरल होती की 3 नोव्हेंबरपासून मेडिकल चालू होणार आहे. ते एकदम खोटी नोटीस होती. ठीक आहे, फेक नोटीस होती. आणि 10 नंतर तुम्हाला मी अपडेट देईनच भावांनो की SSCGDचा जो आपला हा मेडिकल जो आहे तो कधी चालू होणार आहे. आणि खूप काही असे बी मुलं होते की बघा, मुलांना या ठिकाणी खूप काही नवीन असल्यामुळं त्यांना वेगवेगळे डाऊट येतात. माझा की फर्स्ट टाईम मेडिकल आहे, मी मेडिकलला कसं करू काय नाही. ठीक आहे, कान वगैरे स्वच्छ कसं करायचं काय नाही. तर मी सरळ तुम्हाला सांगेन, तुम्ही मेडिकल मी प्रत्येक वेळेला कानाचं काय सांगतोय तर भावांनो, कान चेक करत असताना तो कानाची मशीन पूर्ण कानाच्या आत घालतो. तर त्या ठिकाणी तुम्हाला जर कान साफ नसेल तर डॉक्टरला पण तुमचा पडदा चेक करायला त्रास होतो आणि तुम्हाला त्यानं जेव्हा मशीन घालतो तुम्हाला सहित त्रास होणार आहे. तर मी त्यासाठी सांगेन तुम्हाला की चांगल्या पद्धतीने कान साफ करा. जर तुम्हाला घरातून कान साफ करणं होत नसेल तर मग एक डॉक्टर असतो, तो कान वगैरे क्लीन करायचा, तर त्या ठिकाणी जावा. तो त्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी थोडंफार चार्ज त्याची फीस असेल तो द्या, त्या ठिकाणी क्लीन करून घ्या. ते ठीक आहे, तुमच्या फायद्यासाठी आहे. ठीक आहे, तर मग भावांनो, भेटू पुढच्या व्हिडिओला. जय हिंद.